मी मगाशीच आलो. आता 1 वर्ष पूर्ण झालं या सरकारला आणि आता परत एकदा अधिवेशन आहे विधिमंडळाचं. अजूनही विरोधी पक्ष नेता नाही. तुम्हाला काय वाटतं या खेपेला तरी विरोधी पक्ष नेतेपद मिळेल का? मला वाटत नाही मिळेल असं. द्यायचं असतं तर पहिल्यांदाच दिलं असतं. अध्यक्षांना तशी इच्छा दिसत नाही. त्यामुळं विनाकारण ज्या गोष्टी होणार नाहीत त्याची अपेक्षाही करू नयेत असं माझं मत झालेलं आहे. हे माझं व्यक्तिगत मत आहे. मी नॉट ऑन बिहाफ ऑफ महाविकास आघाडी और नॉट ऑन बिहाफ ऑफ राष्ट्रवादी. मी माझं व्यक्तिगत मत मांडतं. माझं पर्सनल जजमेंट आहे की विरोधी पक्षनेता विधानसभेत किंवा विधान परिषदेत असणं हे पण सरकारला सोयीचं नसावं असा माझा एक अंदाज आहे. का सोयीचं नसावं? विरोधी पक्षनेता उभा राहिला की त्याला बोलायला संधी द्यावी लागते. प्रत्येक गोष्टीत त्याचा प्रोटोकॉल प्रमाणे त्याला बोलायला द्यावं लागतं. त्याची प्रायोरिटी प्रमुख असते. मुख्यमंत्री या बाजूला तर समोरच्या बाजूला विरोधी पक्षनेता, एवढं त्याचं स्टेटस आहे. त्यामुळं कदाचित सत्तारूढ बाजूला वाटत असेल की कशासाठी ही डोक्याला त्रास करून घ्यायचा. खरं तर हाच तो जसं कर्जमाफीच आहे तसं हे विरोधी पक्षनेत्याच आहे. करायचं आहे पण कधी करायचं ते ठरवू असं आहे ते. हाच जो तुमच्यातला बदल आहे ना तो खूप जाणवतो. म्हणजे तुम्ही आता दोनदा सांगितलं की मी महाविकास आघाडी म्हणून नाही, मी राष्ट्रवादी काँग्रेस म्हणून नाही. तर माझं कारण मी जे स्टेटमेंट केलं ते माझं व्यक्तिगत मत आहे. मी कोणाला विचारून आलेलो नाही की आपण काय करायचं. मी आता आलो ते इथं तुमच्या समोरच बसलोय नागपूरला. आणि विरोधी पक्ष नेता करतील का नाही हे तर माझं मी पर्सनल ओपिनियन सांगितलं. कलेक्टिव्हली बाहेर आहात असं का वाटतंय? नाही, कलेक्टिव्हली ज्यावेळी मागणी होईल त्यावेळी मी त्यात असणारच आहे. पण तुम्ही मला विचारलं, तुम्ही निर्णय प्रक्रियेत नाही आहात का एकंदरीत? नाही, निर्णय घेण्याची प्रोसिजर आता आमच्या बाजूला निर्णय घ्यायचं काय राहिलं नाही. निर्णय घेऊन झालाय. भास्करराव जाधवांना विरोधी पक्षनेता करा असं पत्रही देण्यात आलेलं आहे. आता निर्णय विधानसभेच्या अध्यक्षांनी घ्यायचा आहे. नाही, माझं म्हणण्याचा अर्थ असा होता की एकंदरीत आता अधिवेशन होणार, त्यासाठी आपण एक रणनीती आखत असतो. आपण तिन्ही पक्ष आहात, तुम्ही एकत्र बसला नाहीत का? चर्चा होत नाही का? काही स्ट्रॅटेजी नाही का? आणि मग ती तुम्हाला उद्या सकाळी आमची मीटिंग होईल, त्यात चर्चा होईल. पण हे तुम्ही मला विचारलं, मी माझं पर्सनल ओपिनियन दिलं म्हणून मी पर्सनल याला उल्लेख. मी नाहीतर ते महाविकास आघाडीचं मत आहे असंच बाहेर जाऊ नये म्हणून मी त्याला मुद्दामून इनटू ब्रॅकेट सांगितलं तुम्हाला. खरं तर मध्यंतरीच्या काळामध्ये चर्चा जोरात होता की आपण राष्ट्र